गणपतीच्या मूर्तीला विदाऊट स्टेपल धोतर लावायचं आहे. चला शिकूया. आधी 2 कापडाचे तुकडे कापून पायावरील वरचा भाग कव्हर करून घ्या, जेणेकरून आतला कलर दिसणार नाही. पायाला ग्लू लावून मग प्लेट्स करून ते नीट अरेंज करून घ्या आणि तिथे ग्लू लावून घ्या. उरलेला जो भाग असेल तो कट करून टाका. कपड्याचा शेवटचे टोक सगळे एकत्र करून घ्या आणि सेफ्टीसाठी त्याला तुम्ही छोटे स्टॅपलरसुद्धा वापरू शकता. सगळे एकत्र आले की तिथे ग्लू लावून ते स्टिक करून घ्या. उरलेला भाग कट करून टाका, म्हणजे चांगली फिनिशिंग येईल. सेम आपल्याला दुसऱ्या पायाला सुद्धा करून घ्यायचं आहे. ग्लू लावून घेतल्यानंतर दुसऱ्या पायाला सुद्धा प्लेट्स नीट अरेंज करून घ्या आणि त्या शेवटच्या टोक एकत्र करून तिथे स्टेपल लावून घ्या. त्याच्यामुळे शेप चांगला येईल आणि प्लेट्ससुद्धा चांगल्या दिसतील. आता निर्यांचा भाग, निर्यांचं मेजर करून घ्या आणि आपल्याला ज्या स्टाईलमध्ये निर्या हव्यात त्या प्रकारे त्याच्या प्लेट्स करून घ्या. इथे मी झिगझॅग दिलेले आहेत आणि त्याला वर स्टिक करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते सुटणार नाहीत. खालीसुद्धा मी ग्लू लावून ते स्टिक करून घेतले आहेत. बॉर्डरला तुम्ही लेस किंवा किनारसुद्धा लावू शकता, जेणेकरून फिनिशिंग चांगली येईल. दोन्ही बाजूंना ग्लू लावून त्या किनार लावून घ्या. शेला तुम्हाला हव्या त्या स्टाईलमध्ये करून घेता येईल. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1 मीटरचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्या प्लेट्स करायच्या आहेत. मूर्तीच्या हिशोबाने आपल्याला जाड बारीक असं सुद्धा अरेंज करता येईल. शेला अजून चांगलं दिसावं याच्यासाठी खाली झालर लावली आहे.